ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला एक पत्र लिहिलंय आणि त्याचं कारण आहे तुम्ही आम्ही वापरत असलेले मास्क। मास्कची ना मानकं निश्चित आहेत ना किमती नियंत्रणात आहेत। दुसरीकडे मनमानी दरानेही त्याची विक्री केली जाते आहे। त्यामुळे आता एफडीएने लिहिलेल्या पत्रानंतर तरी सरकारला जाग येणार काय पाहावं लागेल। तुम्ही भले ब्रँडेड मास्क वापरत असाल किंवा घरी बनवलेला, पण तुमचा हा मास्क कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करू शकतो का? बऱ्याच मास्कच्या बाबतीत याचं उत्तर सरकारी यंत्रणेलाही माहिती नाही। खुद्द राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनीच तसं म्हटलंय। बाजारात KN95, VIP 6 लेअर, मोहिनी N95 आणि अन्य कापडी मास्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, पण ना या मास्कची मानकं निश्चित आहेत ना त्यांच्या किमतींवर नियंत्रण आहे। म्हणूनच FDA आयुक्तांनी राज्याच्या आरोग्य विभागाला पत्र लिहिलंय की अनेक लोक कापडी मास्क वापरत आहेत आणि हे कापडी मास्क कसे असावेत याच्यावर कुठलीही मानकं निश्चित नसल्यामुळं काही जण सिंगल लेअर, काही जण डबल लेअर, ट्रिपल लेअर असा वापरतायत। त्या 3 लेअरमध्ये देखील नक्की कशा प्रकारे असावा हे निश्चित नसल्यामुळं आम्ही शासनाच्या या समितीकडे शिफारस केलेली आहे की ह्या 3 लेअरवरती काहीतरी मानकं स्टँडर्डायझेशन निश्चित करण्यात यावं। कोरोना रोखण्यासाठी मास्क तर अनिवार्यच, पण मास्क सुरक्षित आहेत का हे ना शिवणाऱ्यांना माहिती आहे ना ते विकत घेणाऱ्यांना। काही मानकं आहेत ज्याच्यावर हे मास्क आधारित पाहिजे नाही, फक्त त्यांनी सेफ्टी बद्दल जे सांगितलं तर त्यांनी म्हटलं आहे की हे मास्क यूज केल्यानंतर तुम्ही तुमचा डिस्पोजेबल एक मास्क वर लावून बाहेर निघू शकता, तो आल्यानंतर तुम्ही फेकू शकता, कारण फक्त एक सिंगल लेअर डिस्पोजेबल मास्क लावून सेफ्टी नाही आहे। सेफ आहे असं वाटतं का? सेफ तर म्हणजे वाटतो तसा, थोडंसं म्हणजे श्वास घ्यायला वगैरे सोपं वाटतं आणि वॉशेबल सुद्धा आहे, त्याच्यामुळे तर थोडा वाटतो तो सेफ असल्यासारखा। त्याच्यामुळे आणि कोरोना आज नाही तर उद्या होणेच आहे तसंही। एकीकडे मास्कचा दर्जा आणि मानकांबाबत असा सावळा गोंधळ आहे, तर दुसरीकडे त्याची विक्री मात्र मनमानी दरानं केली जाते। सरकारनं मास्कच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची घोषणा केली खरी, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते की नाही याकडे कुणाचंच लक्ष नाही। FDA आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रानंतर तरी सरकार याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे। सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर।